होय, आज जो अमेरिका चंद्रावर पोहोचलाय तोच चंद्राला उडवण्याचे स्वप्न एकेकाळी बघत होता. अहो स्वप्न काय, चंद्रावर अणुबॉम्ब फोडायची तयारीच अमेरिकेने केली होती. हाच अमेरिका सध्या इराण सोबत युद्ध खेळतोय आणि नासाच्याच आर्टेमिस 2 मिशनच्या माध्यमातून 4 अंतराळवीर पार चंद्राच्या पलीकडे पोहोचले. पण अमेरिका चंद्रावर अणुबॉम्ब का फोडणार होता? यामुळे माणसाचं काय नुकसान झालं असतं? हेच आपण जाणून घेऊया. पण तुम्ही गाजवाजाला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. प्रोजेक्ट 8119 अमेरिकेचा असा प्रोजेक्ट ज्यामध्ये चंद्रावरच अणुबॉम्बची टेस्ट करण्यात येणार होती. 1950च्या दशकात अमेरिकेची नासा आणि रशियाची रॉसकॉस्मॉस यांच्यामध्ये एक भलती स्पेस रेस सुरू होती. यासोबतच आणखी एक रेस सुरू होती, ती म्हणजे कोणाची आर्मी किती स्ट्रॉंग. अमेरिकेने ठरवलं होतं की रशियाला हे दाखवून द्यायचं की आपण स्पेसमध्ये पण बाप आहोत आणि डिफेन्समध्ये पण. त्यामुळेच त्यांनी एक प्रोजेक्ट बनवला, तोच होता प्रोजेक्ट 8119. याला स्टडी ऑफ लुनार रिसर्च फ्लाईट सुद्धा म्हणतात. पण हे एक टॉप सिक्रेट होतं. अमेरिकेने किती म्हटलं की आम्हाला चंद्राचा अभ्यास करायचा होता, पण त्यांना आपली ताकदच दाखवायची होती. फक्त रशियालाच नाही तर अख्ख्या जगाला. योजना बनली, एक हायड्रोजन बॉम्ब तयार केला गेला. तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बच्या तुलनेत भयंकर शक्तिशाली असतो. आता अणुबॉम्ब एक कॉमन नाव पडल्यामुळे आपण त्याला अणुबॉम्बच म्हणतो, पण त्यातच एक हायड्रोजन बॉम्ब आहे जो प्रचंड पॉवरफुल आहे. हिरोशिमा नागासाकीवर पाडण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षाही कैक पटीने पॉवर. सिनियर ऑफिसर्सनी ही योजना लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश दिलेच होते. बॉम्ब इतका जोरात फुटला पाहिजे की याची लाईट मानवी डोळ्यांना दिसली पाहिजे, खास करून रशियाला. असा अमेरिकेचा प्लॅन होता. वातावरण नसल्यामुळे तिथे मशरूम क्लाउड्स येणं शक्य नव्हतं, त्यामुळे लाईटचाच विचार त्यांनी केला होता. 1957 साली रशियाने स्पुटनिक हा उपग्रह अंतराळात सोडून सगळ्यांनाच तोंडात बोटं घालायला भाग पाडलं. लोक जितकी आश्चर्यचकित झाली तितकीच त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली. त्याच दरम्यान अमेरिकेच्या न्यूजपेपर्समध्ये एक बातमी छापून आली की सोव्हिएत युनियन म्हणजेच आजचा रशिया 7 नोव्हेंबरच्या दिवशी चंद्रावर हायड्रोजन बॉम्ब पाडणार आहे. अमेरिकेचे सिनियर ऑफिसर्स कन्फ्यूज. भाई, आमची टॉप सिक्रेट बातमी यांच्यापर्यंत कशी पोहोचली आणि त्यात हे सुद्धा आमच्यासारखाच प्लॅन का करत आहेत? पण ही खरं तर अफवा होती. कुणी पसरवली होती माहिती नाही, पण हीच अफवा उडत उडत रशियापर्यंत गेली आणि त्यांनी खरंच चंद्रावर हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा प्लॅन केला. या योजनेचं नाव त्यांनी E4 असं ठेवलं. पण त्यांना एकच भीती होती की हे मिशन जर फसलं तर बॉम्ब इथेच जमिनीवर फुटू शकतो आणि ते आपल्यालाच भोगायला लागेल. त्यामुळे रशियाने हा प्लॅन कॅन्सल केला आणि अमेरिकेने याच कारणाने प्रोजेक्ट 8119 रद्द करून टाकला. कारण काय, सिनियर्स आणि सायंटिस्टचा आधीच या प्रोजेक्टला विरोध होता. नासा आणि रॉसकॉस्मॉसच्या लफड्यात बिचारा चंद्राला भोगावं लागणार होतं. अमेरिकेला वाटलं बॉम्ब फोडण्यापेक्षा आपण थेट चंद्रावरच उतरूया आणि त्यांनी हा कारनामा 1969 मध्ये करून दाखवला. एवढा मोठा सुपर पॉवर देश, एवढी मोठी अंतराळ संस्था, पण त्यांच्या डोक्यात एकदाही आलं नाही का की जर चंद्रावर बॉम्ब फोडला तर पृथ्वीवर त्याचा काय परिणाम होईल? पण त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करूनच बॉम्ब फोडण्याची योजना बनवली होती. पृथ्वीवर त्याचा थेट परिणाम झाला नसता, पण चंद्राचं बरंच नुकसान झालं असतं. चंद्राची ऑर्बिट बदलली नसती आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावरही परिणाम झाला नसता. एक ब्राईट फ्लॅश आपल्याला फक्त दिसला असता. पण नासाच्या सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की एकतर चंद्रावर बॉम्ब फोडण्यात काही फायदा नसता, सोबतच इंटरनॅशनल लेवलला इमेज खराब झाली असती, छोट्या देशांमध्ये विनाकारण दहशत बसली असती आणि अंतराळात सैन्याच्या हाणामाऱ्या सुरू झाल्या असत्या. त्यामुळे त्यांनी प्लॅन टाळला ते योग्यच केलं. परंतु स्वतःला मिस ग्रेट हे सिद्ध करण्यासाठी थेट चंद्रासारख्या आपल्या एकमेव उपग्रहावर अणुबॉम्ब फोडणं हे योग्य होतं का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अंतराळ विश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.